तर मनपा निवडणुकांची रणधुमाळी सध्या पाहायला मिळते, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 तारखेला सभा, ट्रिझर जारी करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 97 जागी उमेदवार आहेत। मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर होणार सभा जी आहे ती सभा होणार असल्याची माहिती मिळते। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार घड्याळाचा प्रचार करणार। तब्बल 2.5 वर्षांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवडमध्ये नवं राजकीय चित्र पाहायला मिळेल। पर्वतीमध्ये प्रभाग क्रमांक 27 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गोंधळ, अजित पवारांच्या उमेदवारांना पाठिंबा असल्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं, मात्र तरीही उमेदवारांची माघार नाही। दरम्यान या विरोधात पक्ष शिस्तभंग केल्यास कारवाई करणार असल्याचं शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण करण्यात आली। एमआयएमच्या उमेदवाराचा प्रचार रॅलीतील व्हिडिओ व्हायरल झालाय। रॅलीमध्ये समर्थकांकडून नोटांची उधळण करण्यात आली। निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप होतो। सरदार वल्लभभाई पटेलांनी तुमची नवाबी एका दिवसात उद्ध्वस्त केली होती, तेच आम्ही पण करू शकतो। संजय शिरसाट यांची इम्तियाज जलील यांच्यावर टीका। एमआयएमच्या प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण झाल्यानं टीका। सोशल मीडियाच्या काळात नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा अनोखा प्रचार, वासुदेवांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न। वासुदेव आला म्हणत जे आहे ते मत मागितलेलं आहे असं गीत चौकामध्ये सादर करत शिंदेच्या शिवसेनेचा प्रचार सुरू। पुण्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजय संकल्प सभेचं आयोजन। पुण्यातील कात्रज भागामध्ये सभा घेण्यात येत आहे। अहिल्यानगर भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भव्य प्रचार रॅलीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह आमदार संग्राम जगतापांचा सहभाग। वरळीत भाजपा कार्यकर्त्यांचं उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन। अमित साठम यांच्यावरती केलेल्या विधानाबद्दल आंदोलन। तर सध्या महापालिकांचा महासंग्राम पाहायला मिळतोय, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सुजात आंबेडकरांच्या प्रणिती शिंदेंवर आरोप। प्रणिती शिंदे भाजपासाठी काम करतात। निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपात जाणार होत्या। प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची डील झाल्याचा सुजात आंबेडकरांचा दावा। प्रणिती शिंदेंनी कधीही भाजपच्या नेत्यांशी संपर्क केलेला नाही। सुजात आंबेडकरांच्या दाव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नाना पटोले हे सरळ भाजपाचे काम करत होते। सुजात आंबेडकरांचा दावा। 2019 पासून आम्ही काँग्रेससोबत युतीसाठी हात पुढे केला होता, परंतु काँग्रेसच्या माजी अध्यक्षांमुळे युती होऊ शकली नाही। सुजात आंबेडकरांचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप। नरेंद्र मेहतांनी प्रभाग क्रमांक 22 आणि 9 मध्ये एमआयएमच्या उमेदवारासोबत युती केली। नरेंद्र मेहतांना मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मिया म्हणतात, तर मीरा भाईंदरचा बजरंगी भाईजान प्रताप सरनाईक यांचा टोला। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। काश्मीरा पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी। सरनाईकांबद्दल भाजपनं अपशब्द वापरल्याचा शिवसेनेचा आरोप। भाजपचे अनिल ताठे आणि शाखा प्रमुख अजय साळवेंमध्ये झाला वाद। राजन विचारेंना लोकसभेला आणि विधानसभेला जागा दाखवली, आता पुन्हा महापालिकेत विचारेंना त्यांची जागा दाखवणार। मंत्री प्रताप सरनाईकांचं माजी खासदार राजन विचारेंना आव्हान। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भाजपचा गट सक्रिय झालाय। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा मोठा दावा। भाजपच्या सक्रिय गटाबाबत फडणवीसांना ही माहिती। सत्ता संघर्षाचा स्फोट पुढच्या काळात पाहायला मिळेल, पटोलेंचा दावा। मुंबईत आमचे 30 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून विश्वास व्यक्त। आमच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर होऊ शकत नाही, नवाब मलिकांचं वक्तव्य। पालिका निवडणुकीच्या तोंडावर नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचलं। आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाहीत, मुंबई लव महादेव असा उल्लेख ट्विट करून नितेश राणेंचा ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोला। तर मनपा निवडणुकांच्या रणधुमाळी संदर्भातल्या आणखीन टॉप 9 बातम्या पाहूयात। सांगलीमध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती होण्याची शक्यता। विश्वजित कदमांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। सांगलीत सर्व 78 जागांवरती आमचे उमेदवार असल्याची विश्वजित कदम यांची माहिती। फडणवीसांनी अमरावतीकरांचा अपेक्षाभंग केला। फडणवीसांचे कार्यकर्ते दादागिरी करतात। फडणवीसांनी विकास कुठे आणला, यशोमती ठाकूरांचा सवाल। नागपुरात सर्वपक्ष बंडखोर उमेदवारांनी बनवलं स्वतःचं पॅनल। प्रभाग क्रमांक 31 मधून भाजपा काँग्रेसच्या बंडखोरांचं पॅनल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी
पूजा मानमोडे ही रिंगणामध्ये काँग्रेस नेत्यांनी अखेरच्या क्षणी शब्द फिरवल्यानं 4 उमेदवारांचं पॅनल उभं करून पूजा अपक्ष म्हणून मैदानात। ऐन निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसला जोरदार झटका। ठाकरे गटाचे परिवहन समितीचे माजी सभापती विजय काटकर यांचा कुटुंब आणि शेकडो समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, तर काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम काझी ही शिंदे गटात दाखल। मुंबई मनपा निवडणुकीसाठी मनसे विद्यार्थी सेनेचा प्लान। अमित ठाकरेंनी घेतली माहीममधील विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट आणि बैठक घेतली। प्रचारात पूर्ण वेळ सहभागी व्हा, अमित ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या। ठाण्यामध्ये मविया मनसे एकत्र लढणार होती, मात्र चर्चा शेवटच्या टप्प्यात असताना काँग्रेसला आघाडीतून बाजूला करण्याचं काम आव्हाडांनी केलं। काँग्रेसच्या श्रीरंग बर्गेंचा आरोप, आम्ही 30 जागांची मागणी केली असल्याची बर्गेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी अहंकारामुळे सर्व गमावलं, आता स्वतःच्या भावाच्या दारात याचनेचा कटोरा घेऊन जावं लागलेलं आहे। भाजपचे आमदार राम कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका। पुण्यामध्ये शिवसेना पक्षाच्या उमेदवारांकडून निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले। नाव व्यवस्थित न आल्यानं उमेदवाराकडून आंदोलन सुरू आहे। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा मोठा धक्का पाहायला मिळतो। ठाकरेंच्या 2 अधिकृत उमेदवारांचा शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला। भाजपा उमेदवारांना ठाकरेंच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला।